राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. मुंबईहून प्रचार सभेसाठी बारामतीकडे निघालेले अजित पवार यांचं विमान बारामती विमानतळाजवळ भीषण अपघातग्रस्त झाले. या अपघातात विमानातील एकही व्यक्ती वाचू शकली नाही. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला तपशील हादरवणारे आहे. आजही अनेकांना विश्वास बसत नाही की अजित पवार आपल्यात नाहीयेत. हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नाही, तर महाराष्ट्राच्या प्रशासन, राजकारण, निर्णयक्षम नेत्यांची मोठी पोकळी आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील घडामोडींना प्रचंड वेग आला. संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार थेट मुंबईला रवाना झाल्या आणि शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी कोणतीही चर्चा न करता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला याची कोणतीही माहिती नव्हती. यामुळे राजकीय वर्तुळात घराणेशाहीतील मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, मात्र एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अजित पवारांचं अर्थखातं त्यांना देण्यात आलं नाही. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होती की अजित पवारांनंतर पक्षाची संपूर्ण धुरा सुनेत्रा पवार यांनी सांभाळावी. दरम्यान पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत भाजप सकारात्मक असल्याची माहिती समोर येते. भाजपने स्पष्ट केलं आहे की आम्ही अजित पवार कुटुंबाच्या निर्णयामागे उभे आहोत. राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण प्रचार यंत्रणा थंडवली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस पुढील 7 दिवसात तब्बल 22 प्रचार सभा घेणार होते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व सभा रद्द केल्या. हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर संवेदनशीलतेचा संदेश देणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन केल्यावर संजय राऊतांनी थेट भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, मी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या. मात्र आता मोदींनी किमान घराणेशाहीवर बोलू नये. ठाकरे आणि गांधी घराण्यावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपने आज स्वतःच त्यातून आरोपातून स्वतःला मुक्त केलं आहे, असा टोला राऊतांनी लगावला आहे. इतकंच नाही, तर राज ठाकरे यांच्या विधानाचा संदर्भ देत संजय राऊतांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या हा त्यांच्या पक्षाचा आणि भाजपचा विषय आहे. तटकरे, पटेल यांनी हा निर्णय घेतला असं सगळे म्हणतात. पण काही पक्ष कष्टकरी रांगड्या मराठी माणसांचा आहे. राऊतांनी थेट इशारा देत म्हटलं आहे, हा पक्ष भोसले, पाटील, मोहिते आणि कांबळेंचा आहे. तो पटोल्यांचा होऊ नये. पक्षाची सूत्र मराठी चेहऱ्याकडेच राहिली पाहिजेत, नाहीतर महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात येईल. भाजपवर हल्ला चढवताना संजय राऊत अत्यंत तीव्र शब्दात आरोप केला. ते म्हणाले, भाजप स्वतःच्या बळावर राजकारण करू शकत नाही. त्यांची छाती आणि खांदे पिसले आहेत. म्हणूनच ते दुसऱ्याचे खांदे वापरून महाराष्ट्रातील निष्ठावंत नेते आणि पक्ष संपवण्याचं काम करत आहेत. एकीकडं अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू, दुसरीकडं सत्ता, वारसा आणि पक्षाची लढाई. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अनेक ठिकाणी बोललं जात आहे, एवढी घाई कशासाठी? कमीत कमी अजित पवार यांचा 13 दिवस दुखवटा धरायला पाहिजे होता, अशी टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्याचबरोबर खास करून सुनील तटकरे यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.